अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये तरुणींचं शोषण, अयान तरुणींना नेलेल्या कॅफेची ही चौकशी। आतापर्यंत 10 जणांची चौकशी। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनीत गिरेलानीच्या घरातूनही अंमली पदार्थ जप्त। 305 ग्रॅम वजनाच्या 5 एक्स्टसी गोळ्या जप्त। नेस्को ड्रग्ज प्रकरणात सुरक्षा रक्षकाला अटक। सुरक्षा रक्षकालाच हाताशी धरून कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विकणाऱ्यानं केला होता प्रवेश। भोंदू अशोक खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी। 23 एप्रिलपर्यंत खरातची पोलीस कोठडीत रवानगी। काँग्रेस नेते विजय वडट्टीवार आणि भाजप नेत्या नवनीत राणांमध्ये जुंपली। नवनीत राणा विषवल्ली असल्याची वडट्टीवारांनी केली टीका, तर राणांकडून वडट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने भ्रूण हत्या कर दी है। काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अक्षय तृतीयेचा उत्साह। मंदिरात 11,000 आंब्यांची आरास। पुढची महत्त्वाची बातमी, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर शिर्डी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी शेळके यांच्यावरती खरात प्रकरणी करण्यात येणाऱ्या आरोपांवरून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। जितेंद्र शेळकेच्या खरातशी संबंध नव्हता, केवळ ते शिवनिका या धार्मिक ट्रस्टचे उपाध्यक्ष होते। मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे मृत्यूनंतर त्यांची विटंबना थांबवावी असं ग्रामस्थ म्हणतात। शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते म्हणजे ते गुन्हेगार आहेत असं म्हणता येणार नाही, कारण शिवनिका ट्रस्ट ही धार्मिक संस्था आहे। त्या ट्रस्टवर अनेक जण पदाधिकारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासह अनेक जण त्या शिवनिका ट्रस्टशी जोडले होते। त्यामुळं खरातने केलेलं अश्लील गैरकृत्य आणि आर्थिक घोटाळा याच्याशी व्यक्तिगत शेळके यांचा कोणताही संबंध नव्हता आणि नाही। घटना घडून गेलेली आहे, आता अपघात घडून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांचा तपासाचं काम चालू आहे। तपासामधून योग्य ती ज्या घटना आहे ती समोर येणारच आहे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर जो काल काही लोकांनी मीडियावरती ज्या बातम्या करून त्यांच्या मृत्यूचा तमाशा केला आणि त्यांच्या मृत्यूची विटंबना केली, ही विटंबना थांबवावी। पुढे एक स्पेशल रिपोर्ट बघूयात। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघाती शुक्रवारी मृत्यू झालाय। शेळकेंचा अपघाती मृत्यू हा अपघाती घातपात असा सवाल विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। या घटनेतील कंटेनर चालकाचाही जबाब पोलिसांनी घेतलाय। आपल्या कंटेनरला कारनं धडक दिल्यामुळे हा अपघात घडल्याचा जबाब कंटेनर चालकानं दिलाय। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे। त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू। भोंदू अशोक खरातच्या निकटवर्ती असलेल्या डॉक्टर जितेंद्र शेळकेंच्या अपघाती निधनावरून वादाची मालिका सुरू झाली आहे। विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित केली जाते।
जितेंद्र शेळके शुक्रवारी दुपारच्या 1च्या सुमारास पत्नी आणि मुलासह छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीच्या दिशेने जात असतानाच समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत कारचा भीषण अपघात झाला. त्यात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जण जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. जखमी मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली जाते. व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण आहे. हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असताना शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठेतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता. हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. जितेंद्र शेळके हे बंधू अशोक खरातचे अत्यंत जवळचे सहकारी होते. खरातच्या शिवनिका ट्रस्टवरती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जमीन खरेदीत सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा होती. जितेंद्र शेळके यांची या प्रकरणात चौकशी झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या अपघाताबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडीची त्यांच्यावर चौकशी झाली होती. आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत. त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत. याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील. तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू. रोहित पवाराकडे अधिकची माहिती असेल तर ती पोलिसांना दिली पाहिजे. माध्यमासमोर देऊन वारंवार चौकशी भरकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा रोहित पवारजीकडे जे काही माहिती असतं ते पोलिसांना दिलं तर बरं होतं. शेळके यांची कार ज्या कंटेनरवरती आदळली त्या कंटेनरचा चालक जमाल वारिसची पोलिसांनी चौकशी केली. मैं आ रहा था, गाड़ी मेरा हिट हो गया था. अच्छा. कूलेंट नहीं था. हाँ. इसीलिए वो गाड़ी गर्म हो गया. मैं साइड जा रहा हूँ, एक्सीडेंट. तो ठहर गया था समृद्धि पे? तो जी सर, मैं उससे पहले 2-3 मरतबा रुक चुका था. रुका था कि गाड़ी चल रहा था तुझी? नहीं, उतनी टाइम तो चल रहा था. पहले रुका था. पहले रुका था. गाड़ी में बिगाड़ हुआ था तेरे? जी जी. तो क्या देखा, मतलब कैसे, मतलब ये एक्सीडेंट? आवाज आया, मैं नीचे उतरा, शीशा में देखा कुछ दिखाई नहीं था. नीचे उतरा तो देखा अंदर गाड़ी लगा था. मात्र खरात प्रकरणी चौकशी सुरू असतानाच डॉक्टर जितेंद्र शेळकेंच्या अपघाती निधनामुळे संशयाचं धुकं निर्माण झालंय. या अपघात प्रकरणाच्या चौकशीनंतर हा अपघात होता की घातपात हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. तिथून अपडेट बघतोय. अमरावतीच्या परतवाडा येथे तरुणीचे लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो ज्या ज्या ठिकाणी तरुणांना घेऊन गेला होता त्या प्रत्येक ठिकाणी त्याला सोबत घेऊन पंचनामा केला जातोय. परतवाडा शहरातील कॅफे, पिझ्झा हब येथे देखील पोलिसांनी आरोपीला नेऊन चौकशी केली आहे. या प्रकरणात एक पीडित समोर आली असून तिची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. पीडित मुलींनी पुढे यावं यासाठी एसआयटीच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्याकडून संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून 10 जणांची चौकशी करण्यात आली आहे. नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातूनही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 305 ग्राम वजनाच्या 5 एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांवर मर्सिडीज असे छापलेलं होतं, तर या गोळ्या तिथं मुद्दाम ठेवण्यात आल्या होत्या असा दावा विनीतच्या वकिलांनी केला. नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटक झालेली आहे. नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकाचा नेस्कोचा कर्मचारी नसून थर्ड पार्टी इव्हेंट ऑर्गनायझर आहे. याच सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून आयुष्य साहित्य याने विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश केला होता. सुरक्षा रक्षकाला लाच दिल्याची माहिती आता समोर आली आहे. 1000 ते 1,500 रुपये लाच दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हा शोध घेतलाय. सुरक्षा रक्षकाला आधी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे.